22 यार्ड्स या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहे चंदू शेटे सर, अर्थात महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभराचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते चंदू सर आहेत आपल्यासोबत. वेलकम सर. या सिरीजमध्ये आमच्या आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक प्लेयर पासून एक समालोचक हा प्रवास कसा काय झाला? हो, मी क्रिकेट पहिले खेळायचो आणि क्रिकेट खेळता खेळता ज्या वेळेला माझी टीमही होती त्यावेळेला बाहेर खेळायला गेल्यानंतर क्रिकेट खेळाडूंचे रेकॉर्ड्स हे सांगण्याची मला सवय स्वतःच्या घरच्या मैदानात झाली की हा प्लेयर अमुक एक ठिकाणी असा खेळला, त्याने हा रेकॉर्ड केला आहे, हे मला स्वतःच्या मैदानामध्ये सांगण्याची सवय झाली. त्या सवयीचं रूपांतर म्हणजे थोडंसं पुढे वाढत गेलं. नाहीतर मला वयाच्या 29व्या वर्षापर्यंत हातात सिंगल टाईमसुद्धा माईक पकडला नव्हता आणि मलाही कधी वाटलं नव्हतं की मी कधी कॉमेंटेटर होईल, परंतु त्या सवयीने मला पुढे समालोचक बनवले. पण असं कोण आहेत की म्हणजे मल्टिपल्स आले तरी चालतील की असे कॉमेंटेटर्स की तुम्हाला वाटतं की यार मस्त बोलतात, कानाला चांगलं वाटतं किंवा टेक्निकली खूप चांगलं बोलतात? हे बरीच नावं आहेत अशी, परंतु काही नावं मोजकी घेतो, बऱ्याच जणांची नावं राहून जातील. परंतु जयेश भोसले त्यांची कॉमेंट्री मला आवडते. कुणालजी दाते सर आहेत, हरीश पंड्या सर आहेत, जे पुण्याचे बरेचसे कॉमेंटेटर संदीप जगे सर आहेत. ही यांची कॉमेंट्री ऐकायला मजा येते. एक असा बॅट्समन जो तुम्हाला वाटतो की म्हणजे खूप सारे फेमस आहेत आणि सगळे बॅट्समन ग्रेट आहेत ऑब्व्हियसली, पॉवर आणि ताकद किंवा या गोष्टी सोडून आपण मी म्हणतो की असा बॅट्समन जो तुम्हाला वाटतो की टेक्निकली यार काय मस्त मारतो रे हा, असं टेक्निकली चांगला स्मूथ मारतो? तुषार शिंदे स्वीटी, जो आमच्या घाटकोपरला किंवा आमच्या आता तो इंग्लंडला असतो, परंतु त्याची बॅटिंग पाहताना मी थकत नव्हतो, एवढी बॅटिंग आवडायची. ओके, एक बॉलर तुमचा आवडतीचा, एक बॉलर आता एकच पाहिजे मला. अरे बापरे. एक बॉलर की एव्हरग्रीन आहे तो, त्याचा फॉर्म असो त्याचा फॉर्म नसो काही नाही, ॲज अ फॅन म्हणून, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून नाही, ॲज अ फॅन म्हणून तो फॉर्म मध्ये आहे नाही आहे डझंट मॅटर, तो होता, तो माझ्या नजरेतला हिरो आहे. येस, अनिकेत सानप. ओके, शेवट आणि गोड करूयात आपण. फॅमिली सोबत बाहेर फिरायला जाणं आवडेल की क्रिकेट कॉमेंट्री करायला आवडेल? क्रिकेट कॉमेंट्री करायलाच आवडते, परंतु आता सध्या म्हणजे 2 वर्षापूर्वी स्वामींनी आल्यापासून थोडंसं म्हणजे ज्या वेळेला क्रिकेट नसेल त्यावेळेला फक्त घरच्यांना म्हणजे स्वामींना वेळ द्यायला, माझ्या मुलीला वेळ द्यायला सध्या आवडतं मला. क्रिकेट सोडून दुसरं काय करायला आवडतं? क्रिकेट सोडून प्रवास, फिरणं, निसर्ग सौंदर्य पाहणं हे खूप आवडतं मला. ओके, हे होते चंदू शेटे सर आपल्या सोबत आणि एक छोटासा बाईट आपण त्यांच्यापर्यंत घेतला. धन्यवाद सर या सिरीज मध्ये आल्याबद्दल. आणि तुमचं सुद्धा विशेष कौतुक. गेल्या काही महिन्यात तुमचे व्हिडिओ पाहतोय, खूप चांगले काम करताय. टेनिस क्रिकेटच्या छोट्या छोट्या खेळाडूंना तुम्ही लोकप्रिय करायचं काम करताय. टेनिस क्रिकेटचे घटक म्हणून तुमचं विशेष कौतुक. थँक्यू सो मच.